श्री स्वामी समर्थ अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराजांना कोटी कोटी प्रणाम. तसंच माझी ही व्हिडिओ जे सेवेकर बघतायत त्यांना श्री स्वामी समर्थ. बघा मंडळ, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा एक तो विषय आणलेला आहे जे आपण काल व्हिडिओ बघितले की भांडण कटकट. आपल्या घरात जर भांडण कटकट होत असेल तर त्याच्यासाठी आपण काय करायचं. परंतु आता हा विषय खूप म्हणजे हे खूप कारण आहे, त्यामुळे तो एका व्हिडिओमध्ये संपणार नाहीये. म्हणून मी त्याच्यासाठी आणखी एक दुसरा व्हिडिओ बनवते आहे. कारण की मी जर सगळे कारण एका व्हिडिओत सांगितले तर खूप मोठा व्हिडिओ होईल. आणि मी बघितलंय की जर आपण सगळे एका ह्याच्यात सांगितलं ना, व्हिडिओ मोठा बनला तर आपल्याला बघायचं कंटाळा येतो व्हिडिओ, आणि जर बघितला तर आपल्या लक्षात पण येत नाही की काय सांगितलं. म्हणून आज मी असा विचार केला की त्याच्या बदल्यात म्हणजे एकाच्या ऐवजी दोन व्हिडिओ बनवू, म्हणजे तुम्हाला सविस्तर माहिती कळेल. तर असो, तर आपल्या अजून आजचा विषय पण तो आहे की आपल्या घरात जर भांडण कटकटी होत असेल तर त्याच्या मागचे कारण काय. आता मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं की का होतात ते सांगितलं. आजचा पण तोच आहे, कारण का. तर बघा, आता तो मागच्या व्हिडिओत आपण स्वयंपाकाचं बघितलं की स्वयंपाक करताना आपण सात्विक विचार करायचा, चांगलं बोलायचं, स्वामींचं नामस्मरण करायचं किंवा कुठल्या देवाचं नामस्मरण करायचं, जप करायचा, गाणे वगैरे देवाचे ऐकायचे. हे झालं होतं मागच्या विषयामध्ये, मागच्या व्हिडिओमध्ये. आता त्याच्या पुढे आता आणखी एक आहे. तर आपल्या घरामध्ये जर आग्नेय कोपऱ्यामध्ये पाणी असेल आणि म्हणजे आपला कारण की आग्नेय दिशा ही अग्नीची दिशा आहे, आणि जर आग्नेय कोपऱ्यामध्ये तुमचं पाणी असेल, तिथं काही पाण्याचं तुम्ही म्हणजे पिण्याचं पाणी असेल, नळ असेल, बेसिन असेल, किंवा तुम्ही पाण्याची टाकी ठेवलेली असेल तिथे, किंवा पाण्याचे हंडे भरून ठेवत असेल, जे काय असेल ते. पण जर आग्नेय कोपऱ्यामध्ये पाणी भरून ठेवत असाल तुम्ही, तर तुमच्या घरामध्ये भांडणं होतात. आता तुम्ही म्हणाल, का ताई पाण्याचा आणि याचा काय संबंध. तर आग्नेय दिशा ही अग्नीची दिशा आहे, आणि पाणी आणि अग्नी एकत्र राहू शकत नाही. एकदम विरुद्ध आहे पाणी आणि अग्नी. आपल्याला माहिती आहे अग्नीला पाणी विझवते, बरोबर आहे ना. अग्नीला पाणी विझवते, पण मग आग्नेयच्या दिशामध्ये जर पाणी राहिलं तर त्या बघितलं का आपण तव्यावर पाणी टाकलं तर कसा तड आवाज येतो. तर कसं असतं ते, म्हणून आपण सांगतं का अग्नीवर पाणी टाकलं का असा आवाज येतो, आणि तसा आवाज येतो म्हणून तसंच आपल्या घरात भांडणं होतात. आग्नेय कोपऱ्यात जर पाणी ठेवलं तर जसा आवाज येतो तव्यावर गरम कढईत पाणी टाकल्यावर, तसेच आपल्या घरात सुद्धा वाद सुरू होतात. म्हणून ह्या गोष्टी लक्षात घ्यायच्या आहे की जर आपल्या घराचं आग्नेय कोपऱ्यामध्ये पाणी असेल तर तुम्ही ती दिशेला पाणी लगेच आपल्या ईशान्येला ठेवा. उत्तरेच्या कुठल्याही भिंतीला पाणी ठेवा, चालतं. काही प्रॉब्लेम येणार नाही तुम्हाला. उत्तरेला ठेवा, पश्चिमेला ठेवा, चालेल. फक्त तुम्ही नैऋत्येपासून इकडे नैऋत्येला पण काही नाही, पण आग्नेय कोपऱ्यात अजिबात पाणी ठेवू नका. आग्नेय कोपऱ्यामध्ये पाणी ठेवलं तर त्या घरात भांडणं होणार, आजार पण सुद्धा येणार त्या घरामध्ये. तर ह्या गोष्टी लक्षात घ्यायच्या आहे. आग्नेय कोपऱ्यामध्ये पाणी अजिबात ठेवायचं नाही. दुसरी गोष्ट आणखी, आणि जेव्हा आपण स्वयंपाक करत असतो तेव्हा कोणीही काही वाईट बोललं ऐकू नका, टीव्ही बघू नका, जेवताना टीव्ही बघू नका. जेवताना खरंच, कारण की मुलं काय करतात जेवताना आहे ना, टीव्ही बघतात. टीव्हीवर पिक्चर असतात, त्याच्यामध्ये मारामारी असते, आणि पिक्चर मध्ये फक्त दुश्मनी दाखवतो. बघतो ना आपण पिक्चर मध्ये फक्त दुश्मनी, क्रॉस, हे पण असतं ह्या गोष्टी. तर ह्याच्यामुळे आपल्या अन्नावर तसे संस्कार पडतात आणि आपले स्वभाव तसा होत जातो, आणि मग आपल्या घरात तेच मग वातावरण होतं. म्हणून आपण आपले मुलं असेल, आपण असेल, जेवताना कधी पण शांततेत, काहीच नाही, टीव्ही नाही लावायचा, मोबाईल नाही बघायचं, शांततेत जेवण करायचं, एकमेकाशी चांगल्या गप्पा मारत जेवण करायचं. म्हणजे थोडंसं आपण एकमेकांमध्ये आपल्या घरामध्ये फॅमिलीमध्ये विचार वाटत जेवण करायचं. त्याच्यामुळे तुमचा म्हणजे घरातलं जे आहे तुमचे फॅमिलीशी तुमचं रिलेशन पण चांगलं होईल. जेवताना जर तुम्ही असे काही चांगले विषय काढले तर तुमचं फॅमिलीशी रिलेशन पण चांगलं होईल, आणि फॅमिलीशी रिलेशन चांगलं झालं की आपोआप भांडणं कमी होतात, बरोबर आहे ना. मग ती एक गोष्ट आहे. त्यानंतर आणखी एक गोष्ट आहे की आपल्या गॅस ओट्या, आता जे गॅस ओटा आहे, गॅस ओट्याच्या शेजारी, आता तुमच्या गॅस ओट्यावर गॅस आहे, गॅसच्या शेजारीच आता हा छोटा, कधी कधी कोणाकोणाचा छोटा गॅस ओटा असतो बघा. मग छोटा गॅस ओटा असतो तर त्याच्या शेजारी बेसिन असतं. तर ही पण चुकीची गोष्ट आहे. तर पाणी, आता गॅस म्हटलं हा अग्नी आला, त्याच्या शेजारी पण लगेच पाणी नकोय, म्हणजे तो एक तुम्हाला आणखी वास्तू दोष आहे. त्याच्यामुळे पण तुमचे हे होईल. कोणाकोणाचे टाक्या असतात त्या वरती असतात, त्या आग्नेय कोपऱ्यात असतात. तर
पाण्याच्या टाक्या. त्याच्यामुळे पण वास्तुदोष घडतो आणि तेव्हा पण ते होतं. त्यानंतर काहींचा बोर असतो, काहींचं आग्नेय तिथं कपडे भांड्यासाठी जागा असते. कपडे भांड्यासाठी जागा असली आणि त्याचा काही प्रॉब्लेम नाही. परंतु तिथे पाणी काही भरून ठेवायचं नाही. काही-काही जणांचं हौद असतात. त्या जुने लोकांचे हौद वगैरे असायचे. मग ते तसं असतं. ते ह्या गोष्टीने पण आपल्या घरामध्ये वाद वगैरे होत असतात. म्हणजे आपल्याला ह्या गोष्टी सगळ्या लक्षात घ्यायचे. वास्तुशास्त्र पण लक्षात घ्यायचे आणि अध्यात्म पण लक्षात घ्यायचे. आता हे आपण जे बोललो, आता हे काही याच्यात काही म्हणजे देवाचं काही हे नाहीये. आता असं जादूटोणा वगैरे असं काही नाही. हे सगळे आपलं स्वयंपाक करताना हा मानसिक आहे. बरोबर आहे ना? हे आपलं एक मानसशास्त्र आहे. मानसिक म्हणजे मानसशास्त्र आहे. स्वयंपाक करताना चांगले बोला, चांगले विचार करा, म्हणजे ते अन्नात उतरेल म्हणून आपण ते एक मानसशास्त्र आहे. आणि हे एक दुसरं आहे तुम्हाला जे सांगितलं ते आहे वास्तुशास्त्र आहे. म्हणजे हे वास्तुशास्त्र, मानसशास्त्र, अध्यात्मशास्त्र, त्यानंतर विज्ञान हे सगळे यांचे सगळ्यांची सांगड आहे. आणि हे सगळ्यांच्या नुसार आपलं जे काही भविष्य असेल, जे काही आपल्या अ, काय म्हणतं याचं वातावरण असतं, घरातलं असेल, आपल्या लाईफ असेल तसं ते चालत असतं. म्हणून आपल्याला ज्या गोष्टीची आता इथे माहिती मिळालेली आहे, माझ्या चॅनलला असेल किंवा दिंडोरी दरबारातील कोणतंही केंद्र असेल, तिथं तुम्हाला बारीक-सारीक त्याच केंद्रांमध्ये बारीक-सारीक माहिती मिळते. तर जी पण माहिती मिळाली असेल, तर ती आपल्याला जेवढं शक्य होईल तेवढं आपण फॉलो करायचा. म्हणजे तुम्हाला तुमच्या घरात किंवा तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये जो काही बदल होईल तो तुम्हाला जाणवेल. आणि तो खूप जण सांगतात, "ताई, आम्ही ह्या सेवेत आल्यापासून आमचं खूप चांगलं झालं. आम्हाला खूप असं झालं. आम्हाला खूप स्वामींनी दिलं. प्रत्येक वेळा आम्हाला स्वामी साथ देतात." असं होतं, तसं होतं. तर हे आपल्या मार्गामध्ये जे आहे ना, तर ह्याच्यामध्ये सगळ्यांची सांगड आहे. अध्यात्म आहे, विज्ञान आहे, वास्तुशास्त्र आहे, मानसशास्त्र आहे. सगळ्या शास्त्रांचा आपल्या इथं अभ्यास केला जातो आणि त्यानुसार जे काय आहे ना, ते उपाय काढले जातात. त्यानुसार तोडगे काढले जातात. असं नाही की फक्त एक तर एकच असं नाही. सगळ्यांचं सांगड करून आपल्याकडे उपाय तोडगे काढले जातात. म्हणून आपण दिंडोरी दरबार केंद्रातून जी काही सेवा घेतो, जे काही घेतो, त्याच्याने आपले पटकन कामं होतात. का कामं होतात? की आपल्याला ते सांगतात तेवढी सेवा तर जेवढी त्याच्यासाठी जेवढी सेवेची गरज आहे, तेवढी ते सेवा लिहून देतात, तेवढं सांगतात, तेवढे आपल्याकडनं करून घेतात. म्हणजे मग आपले तेवढे कामं पूर्ण होत असतात. किंवा नुसतं आता काहीच नाही नवीन सेवेकरी आले, त्यांनी नुसतं नामस्मरण केलं, तरी त्यांचे कामं कधी-कधी पटकन होतात, कधी त्यांना लवकर अनुभव येतो. तर ह्या गोष्टी पण असतात. म्हणजे हे पण आहे ना आपल्या सगळे कर्मावर पण असतं ते. आपले कर्म चांगले असेल तर स्वामी पण लवकर आपल्याला त्याचे फळ देतात, लवकर आपले कामं करतात. कदाचित असं पण असतं बरेच जण म्हणतात, "आई, आमच्या तर स्वामी खूप पटकन काम करतात." काही जण म्हणतात, "अहो, मी खूप काही सेवा केली पण माझं काही होत नाही." तर कदाचित आपले काहीतरी कर्माचं पण मागे-पुढे होत असतं म्हणून होतं. तर असं आपल्याला असं इथं फक्त एवढंच सांगायचं होतं, की घरात भांडणं, कटकट जर होत असेल, तर आपल्या आग्नेय कोपऱ्यामध्ये कुठल्याही पाण्याचा वापर ठेवू नका. ना बोर ठेवा, ना पिण्याचे पाण्याचे भांडे ठेवा, ना बेसिन ठेवा. हे ठेवू नका. आता समजा पिण्याचे पाण्याचे भांडे आपण बदलू शकतो. बोर तर घेऊच नका आणि असेल तुमच्या जुनाट असेल, पुराणात असेल, तर त्याच्यावर एक पिरॅमिड ठेवा. मोठा पिरॅमिड असतो बघा आपला 12 इंची पिरॅमिड. तो 12 इंची पिरॅमिड ठेवा आणि त्या बोरला लाल कलरचा ऑइल पेंटचा लाल कलरचा पट्टा मारायचा. कलरची एवढीशी छोटीशी डबी घेऊन यायची. त्या बोरला सगळ्या बाजूने लाल कलरचा पट्टा मारायचा. असं जो असेल तुमचा तो भाग गोल तेवढा. आणि बेसिन, आता हे बेसिन जुनं बांधकाम असलं तर त्यांचं पण असतं बेसिन. जर आपल्या आग्नेय कोपऱ्यामध्ये बेसिन असेल, आग्नेय कोपऱ्यात जर पाण्याचं बेसिन असेल, तर त्याला सुद्धा ऑइल पेंटचा लाल कलरचा पट्टा मारा. नाहीतर रेडियमचे त्या हे येतात, पट्टे येतात बघा. रेडियमच्या पट्ट्या पण आता मिळतात आहे. तर ती पट्टी सुद्धा लावू शकता तुम्ही तिथे. रेडियमचे पट्टे लावू शकता बोरला किंवा बेसिनला. जे पण तुमच्या आग्नेय कोपऱ्यात पाण्याचा वापर असेल ना, त्याला तुम्ही ती पट्टी लावू शकता. चौकोनी पट्टा मारून घ्यायचा असतो. तर असं आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला हे समजलं असेल, की आग्नेय कोपऱ्यात काय असल्यामुळे पाणी असलं तर आपल्या घरात आजारपण आणि भांडणं होत असतात. तर तसं असेल तर जे काही शक्य आहे तुम्हाला चेंज करता ते करा. तोडफोड न करता आपण त्याच्यावर उपाय सांगितलेले आहे. तर आपण जे सांगितलेले उपाय आहेत ते करा. लगेच तुम्ही तोडायला घेऊ नका. ही गोष्ट मात्र लक्षात घ्या. तोडफोड सोपी नाहीये.
तर असो आज आपण येथेच थांबू. झालेली सेवा स्वामींच्या चरणी अर्पण करू. आपल्याला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.